श्रीकांत याचा भाऊ केव्हा झाला? मोदींनी तुम्हाला भाऊ या नावाने हाक का मारली? फोटो आल्यानंतर खूप लोकांनी मला विचारलं की मोदीजी काय म्हणाले. एकतर मोदीजी सगळे जे डेलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती चांगले समाधानी होते की ज्या प्रकारे सगळ्या डेलिगेशन्सनी वेगवेगळ्या पक्षाच्या देखील लोकांनी भारताची बाजू चांगल्या प्रकारे मांडली, त्याच्याबद्दल त्यांनी एक समाधान व्यक्त केलं. आणि मोदीजी बघा देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि हा दौरा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे या दौऱ्यावरती कोण मनुष्य काय बोलतो, कशा प्रकारे बोलतो हे देखील त्यांना माहिती होतं, कारण की ते स्वतः जवळून ते मॉनिटर करत होते. आणि आमच्या ज्या डेलिगेशनमध्ये मला नाव जे आहे सगळ्या डेलिगेशननी भाऊ म्हणून दिलं होतं. एका मीटिंगमध्ये जेव्हा आम्ही इंडियन डायस्पोराशी चर्चा करत होतो तेव्हा भाषणामध्ये डॉक्टर सश्मित पात्रांनी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे, मी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन करून दिलं, नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मला भाऊ म्हणून त्यांनी मला संबोधलं तिथे. आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या डेलिगेशनमध्ये मला भाऊ बोलायला लागले. तर मला प्रधानमंत्री मोदी त्या दिवशी भेटले, त्या दिवशी बोलले श्रीकांत भाई अभी तुम भाऊ हो गए, अच्छा काम किया. म्हणजे आपले प्रधानमंत्री मोदय हे एवढं त्यांचं बारीक लक्ष जे आहे हे बाबा ज्यांना पाठवलेलं आहे ते काय बोलतायत, कसं बोलतायत, भारताची बाजू काय मांडतायत. मला वाटतं एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री जे आहेत ते आपल्याला याच्या अगोदर कधी मिळाले नव्हते. प्रोएक्टिव्ह प्रधानमंत्री जे आहेत आपल्याला कधी मिळाले नव्हते, ते मोदींच्या स्वरूपामध्ये आपल्याला